आता आमचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मस्तपैकी. आता पेट्रोल पंपाच्या साईडला आम्ही आता गाडी घेतली आणि गाडी घेऊन आता इथं जेवणाची वेळ किती टाईम झाला रे? 10:30चा टाईम झाला आहे. अर्ध्या रस्ता ते आता इथून पुढे आम्ही डायरेक्ट जाणार आहे जेवण खाऊन सगळं गडावर. आमची ही सगळे सवंगडी आहेत 4 जण. आपला 10 भाऊ नवीन आहे. ही आपली नेहमीची सगळी ट्रेकर पार्टनर आहे. हा दादा पण आपल्यासाठी नवीन आहे आमच्या ट्रेकिंगच्या सवंगडीमध्ये रे. बघा असं जेवणाचा वेळ ते काय लाजत भिजत नाही आम्ही कुठं पण डायरेक्ट सुरू होतो जेवणाला. तर मंडळी आता आमचं मस्त जेवण वगैरे झालंय. जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो डायरेक्ट गडावर जाणार आहे. गाड्याच्या पायथ्यापाशी आता छोटे चुटुक मुटुक खाणं आम्ही शोधतात. काय कुठे गेलं तरी बाबा असं टाकत असतंय. कसं आहे मी कमेंट करून नक्की सांगतो. गजब बेइज्जती है. क्या बढ़िया था गुरु. एक गाडी नाहीये पण कुत्रा नाहीये. रोबोटोक्टिन असं काय काय दाखवलं आम्हाला. तर मंडळी आम्ही आता हरिश्चंद्रगडाच्या चेकपोस्टपाशी आलोय आणि चेकपोस्टपाशी आल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट सांगितली. आता आमची एवढी फाटली नाही जाम. फाटली म्हणजे जवळपास आम्हाला येताना पहिली स्टार्टिंगला भेकर लागली. भेकर म्हणजे भेकर नाही सॉरी हरिण ज्याला शिंगण असतात ते लागलं. त्यानंतर चरस दिसला आम्हाला. टरस म्हणतात काय ते त्याला कुत्र्यासारखा एक प्रकार असतो तो. आणि त्याच्यानंतर वाटेला आम्हाला 3 ससे लागले. 2दा गाडी बंद पडली. आम्ही इथपर्यंत कसं आलं ना आमचं आम्हालाच माहिती आहे. पण ठीक आहे देवाची साथ म्हणायचं म्हणा. अख्खा रोड एवढा खराब भेटला आम्हाला आणि 3-4 वेळा खूप काही किस्से झाले येता. पण ठीक आहे आता इथपर्यंत आता आलो आहे. पुढं जर बघूया आपण काय होतं काय ना. आता इथनं 8 किलोमीटर आम्ही पायथ्यापाशी जाणार आहेत ना. पायथ्यापाशी गेल्यानंतर डायरेक्ट गडाला आम्ही ट्रेकिंग चालू करणार. ट्रेकिंग जवळपास 1.5 ते 2 तास आहे. काय बोलतो दादा? 1 मिनटं जरा आपला येताना तर जरा थ्रिल सांग जरा आपल्या पब्लिकला. थोडंसं क्लॅरिटी लाईटिंगमुळे जरा हे होईल. थोडं ॲडजस्ट करा. दादा काही सांगशील? दाद्याने सगळ्यात मी भारी जर बोलेल तर दाद्याला बेस्ट मानाल आजच्या या ट्रेकसाठी. कारण की पुण्यापासून जी ड्रायव्हिंग चालू केली ते आत्तापर्यंत जेवढं पण शॉर्ट झालं फक्त आम्हाला दोघांनाच माहिती आहे. बाकी सगळी मंडळी झोपली होती. काय सांगशील आपला आजचा जो किस्सा झाला? एकदम खतरनाक अनुभव होता. येताना म्हणजे पहिलं काय दिसलं? पहिला बेकर दिसलं. बेकर ते हरिणसारखं असं हरणासारखं. नंतरच ते कुत्र्यासारखं काय तरस आणि वाट्यामध्ये 3 ससे दिसले आणि आम्हाला 2दा चक्का लागल्यासारखं झाला शॉट. म्हणजे आम्ही नेहमी म्हणायचं चक्का बिक्का काय नसतं. पण 2 वेळा वाटत फिरलो ना आपण. 2 वेळा वाटत फिरलो सेम रस्त्याला. पण काय नाही मंडळी होत राहत आहे. बघू आपण पुढे अजून ट्रेकला अजून एन्जॉय करायचा. हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा नाही एन्जॉय करा. आता आम्ही हरिश्चंद्रगडाचा ट्रेक चालू केला आहे. ही आमची सगळी सवंगडी दाखवतो तुम्हाला. 1 मिनटं. हे बघा एक सवंगडी गारच झाला आहे. हा बी आला आहे गारच होत. बाकी हे 3 अजून स्टेबल आहेत. बघूया आपण या ब्लॉगमार्फत तुम्हाला मी दाखवतो पुढं काय कंडिशन होते लास्टपर्यंत. मंडळी आता फक्त 30%च आमचा गड चढलो आम्ही. आता इथनं डायरेक्ट अजून पुढे चालायचं. अजून किती किलोमीटर माहीत नाही. वाट शोधत चाललं आहे. बघूया. तर मंडळी जाताना आपल्याला निसर्गातला एक मित्र भेटलाय ज्या जवळ आम्ही जाऊ शकत नाही. काहीतरी खाल्लंय भावाने.
चला त्याला जाऊ दे. आता एका पुलावर आलोय. आता दाखवतो तुम्हाला पुढं. तो बघा, हा बघा. असा सुंदर असा पूल आहे. मला दाखवतोय ना. कधी पण रात्रीचा ट्रेक करताना जरा जपून करावं, कारण की आत्ता आपल्या मित्राच्या पायाखाली एक साप आला होता रात्रीचं. जाताना कधी पण व्यवस्थित ट्रेक करा, स्वतःची काळजी घ्या. कौतुक नाही करते रे. सांग. अरे हे पाया खाली गेला, खरंच पाया खाली गेला. क्रॉस झाला आणि ह्या पायातच दिसलं. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण घेऊन आलो अशा ऐतिहासिक अशा ठिकाणी, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर, म्हणजेच हरिश्चंद्र गडावर आपण आलेलो आहेत. इथं सगळे माझ्यासोबत काही सवंगडी पण आलेले आहेत. इथं कोकण कडा इथले काही अवशेष आहेत, ते तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवले जाणार आहेत. खूप काही असे प्लेसेस आहेत, काही छोटे छोटे पॉईंट आहेत, मी तुम्हाला दाखवले. तुम्ही बघा, काल रात्री आम्ही जवळपास 8:30 निघालो आहे. ते इथं पोचलो आम्ही रात्री 3-3:30ला. त्यानंतर डायरेक्ट 3:30 वाजता आम्ही ट्रेक खालून चालू केलं. डायरेक्ट 5:30 वाजता 5:30 नंतर डायरेक्ट कोकणकड्यापाशी पोचलो. आता कोकणकडा सनराईजचा अजून झाला नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं बाकीचं मंदिर वगैरे आम्ही आता फिरून घेणार आहे. तर आता मंदिर फिरणार तुम्हाला दाखवणार. काही जिथले स्पॉट आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पर्यटनवीर 02. आणि व्हिडिओला जेवढं शेअर करतील शेअर करा. आणि व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आपला कसा झाला आहे. चला मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही आता लास्टपर्यंत. फायनली आता आपण कोकणकड्याला आलो आहे. रात्री 3:30 वाजता आम्ही चालू केलं होतं. 3:30 ते आता 5:30 वाजता आम्ही वर कोकणकड्यापाशी टच झालो आहे. कोकणकड्यापासून आल्याने हा आपला साईडचा व्ह्यू आहे. आणि आपल्यासोबत ही मंडळी सगळी दाखवतो. आपल्या मंडळींची मुलाखत घेऊ थोडीशी छोटीफार. आपले हे शुभम भाऊ. तर शुभम भाऊ, कसं वाटलं आजचा हा आतापर्यंत, म्हणजे अजून पुढे आपला ब्लॉग होणारच आहे, पण आतापर्यंत कसं वाटलं आपण खालून जो स्टार्ट केला आणि वर येईपर्यंत? खूप भारी वाटलं ट्रेकिंग करून आणि इथलं वरती येऊन निसर्गाचा अनुभव घेऊन खूप खूप छान वाटतंय. छान वाटतंय का खूप नाही? छान वाटतं. आणि हा नजारा कसा वाटतं? खूप खूप भारी आहे, एकदम रिफ्रेशिंग. खरंच खूप भारी आहे. आणि म्हणजे कसं आहे, आत्ता म्हणजे आम्ही खालून वर येईपर्यंत जाम म्हणजे फाडले होते आमचे, पण जो हा नजारा जेव्हा बघितला ना, पूर्ण प्रसन्न झालं मन एकदम. आणि आपले हे उमेश भाऊ आहेत, दाखवतो. उमेश दादा आमच्यासोबतले आलेत. लय थकले होते आमच्यासोबत वर येताना, पण काही प्रॉब्लेम नाही. कधी वॉकिंग रनिंग बिनिंग काय त्यांची प्रॅक्टिस नाही, तरी पण जिद्द त्यांनी सोडली नाही आपल्या उमेश दादांनी. तर उमेश दादा, काय तुमचा एक्सपिरियन्स सांगाल तुम्ही? खूप छान एक्सपिरियन्स तर खूप छान आहे. आणि मित्रांबर यायचा तो तर खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स तुम्हाला जगात कुठंच भेटणार नाही जो असा येणार ते. मित्रांसोडून मित्रांबर तुम्ही कुठेही चढू शकता. मला तर चढता सुद्धा येत नव्हतं, म्हणजे दम सोडला होता मी खाली, पण इथपर्यंत त्यांनी ओढलं धरलं, माझ्यासाठी थांबले. ॲक्च्युली ते एका तासात चढले असते, पण माझ्यासाठी थांबले. 2 तास लागला, पण चढले. पण मस्त, एक नंबर निसर्ग तर तुम्ही बघाच, एक नंबर आहे. खरंच भारी. आणि अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक कोकणकड्याची एक जादू आहे ती तुम्हाला मी दाखवतो. जे म्हणतात ना की निसर्गाचे जे झरे येतात आणि रिटर्न परत येतात, त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, मला दाखवतो पुढं बघा. तर मंडळी, आता फिरलो आहे आम्ही. आता अजून स्पॉट बघतोय, अजून काही सापडा ना आम्हाला या धुक्यांमुळं. आपले सवंगडी पण आहेत सोबत. सवंगडीत दमलेत, त्यातला एक जण दमला आमच्यासोबत. ते आता कुठे जायचं आहे? घरी तर नाही, अजून स्पॉट बाकी थोडेसे पूर्ण करणार. व्ह्यू दाखवतो तुम्हाला कोकणकड्याचा. काहीच दिसणार नाही, सगळं वाईट, ढगांची चादर. तर मंडळी, तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की इथं काही असे गोष्टी आहेत, म्हणजे
पावसाळा असला की झरे परत रिटर्न येतात. काही गोष्टी म्हणजे अशा रिटर्न येतात. त्याच कोकणकड्याच्या ठिकाणी आता आम्ही आलो आहे आणि तिथलं मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला तो स्पॉट दाखवणार आहे आणि ती गोष्ट पण तुम्हाला मी दाखवणार आहे करताना. तर दाखवतो बघा. असे रिटर्न येतात हवेने, जसे झरे रिटर्न येतात तसे हे आता हे झाडाचे फांदी फेकले. बघण्यासारखं आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण आलो. कचरा न टाकता हे असे फांदे वगैरे जे असतील ते घ्या आणि जरी बॉटल वगैरे टाकले तर रिटर्न तुम्ही ते रिटर्न आल्यानंतर आपल्या बॅगेत घेऊन तुम्ही सोबत खाली घेऊन जा आणि जिथं कचरा कुठे दिसेल तिथं टाका. आणि हे आमची सवंगडी सोबत. इकडून कोणीतरी कुत्र्याला बॉल टाकलं, कुत्र पळत गेलं. गाईज म्हणजे आता आपण तिघंच आलो असं बरं झालं असतं असं वाटतं. सगळं आराम वगैरे करून झालं आहे. आता आम्ही मंदिराकडं रवाना होतो आहे. तर त्याच्या अगोदर एक निसर्गातील एक सुंदर व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. हे जे बॅकग्राऊंड आहे आता इथं फोटोशूट चालू झालं आपल्या भावाचं. हे जे बॅकग्राऊंड आहे फोटोशूटसाठी बेटर आहे. खरंच हा निसर्ग आपल्याला जेवढं देईल तेवढं कमी. बघूया, व्हिडिओ बघत राहा. तर मंडळी आपण कोकणकड्यापासून आलो आहे. कोकण तुम्हाला मी सांगितलं आहे. आता आयुष्यावर तर आपण बोललो आहे, पण इथून आपण आता हरिश्चंद्रगडावर एक महादेवाचं मंदिर आहे तिथं तुम्हाला घेऊन चाललो आहे. आता ते महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतो. चला बघूया. आपण तिथनं तारामातीच्या मंदिरापाशी जायचं आहे. तो एक स्पॉट करायचा आपल्याला. जर तिकडं जायला जमलं तर तो पण स्पॉट आपण कवर करू आणि तिथनं डायरेक्ट गड उतरायला आपण चालू करणार. मंडळी इथला पण खूप सुंदर असा व्ह्यू भेटला आहे. तर मंडळी आता तिथला व्ह्यू तो झाला आहे. तर जाता जाता म्हणजे त्या काळीन पांडवकालीन लेणी कशा असायच्या तसं आपल्या गडावर पण एक बघायला भेटते. ते तुम्हाला मी दाखवतो तिथं एक्सप्लोर करून. हे बघा हरिश्चंद्र गडावर आहे. आतमध्ये अंधार आहे पूर्ण. एक सुंदर अशी रूम आहे आता. कसा वाटला व्ह्यू हा कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्ह्यू जो आहे हरिश्चंद्र गडावरचा आहे सुंदर असा.
असं लाईनीनेच आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा टाकं, हे पाण्याचं टाकं आहे. आतमध्ये ही खूप मोठी अशी रूम आहे. लाईट नाही आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवायला. एक मिनिट, इथं मंदिर आहे मे बी गणपती बाप्पाचं. खूप सुंदर असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. नक्की आवर्जून या आणि बघा. अजून पण पुढं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. तर मंडळी, अजून पुढं काय आहे आपण एक्सप्लोअर करूया, बघूया. अजून एक टाका इथं कंटिन्यू आहे. कसलं मंदिर आहे पुढे? प्रत्येकाच्या घराच्या बाहेर पाण्याचं हे केलेलं आहे. ओके, हे घर आहे. मे बी इथं लवकर राहून गेले. सुंदर अशी बांधकाम असायची पुरातन काळामध्ये. कसं एक कमेंट करून नक्की सांगा. आता इथून जो हा रोड आहे हा कोकणकड्याला जातो आणि आत्ता आम्ही जो आलो हा जो आहे तो लेणी म्हटलं तर तो इथं नाही पूर्ण. आणि इथं सगळे हॉटेल आहेत. नाश्ता वगैरे करायचा असेल तर छोटेसं आपलं हॉटेल आहे. आणि इथं आता आम्ही चाललो आहे जे 3 स्तंभ म्हणतात त्या मंदिरामध्ये, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे ते. बराच वेळ झाला आम्ही शोधतोय. इथे गाड्यावर आलो. आता कसं पहिल्यांदा आल्यामुळं आम्हाला इथलं प्रॉपर माहीत नव्हतं, पण आता खाली आता आम्ही बघायला झालं ते पण तुम्हाला दाखवतो. चलो फिर जाएंगे अभी. तर मंडळी, इथं जे खाली तुम्हाला मी आता दाखवलं शंकराचं मंदिर आहे, थोडंसं पिंड आहे. आणि इथं आपली जी भगवा कलरची जी मूर्ती दिसते ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथं खूप सारे मंदिर आहेत, असे अवशेष पडून पण आहेत काही ठिकाणी. हे बघा समोर तिथं सुद्धा आता टाकी आहे. त्या टाकीच्या इथं पण एक शंकराची पिंड पडले. हे कुठलं मंदिर आहे? महादेवाचं मंदिर. तर मंडळी, इथे कसं मंदिर आहे जिथं शंकराची पिंड आणि भरपूर असे देवाचे अवशेष आहेत, ते दाखवतो तुम्हाला मी. ही आपली शंकराची पिंड आहे.
मंडळी, आपलं हरिश्चंद्रगडावरचं महादेवाचं मंदिर आणि जेवढे पण मंदिर होते ते सगळे बघितले. हे एक स्तंभावर असणारं जे शिव मंदिर आहे ते आपण बघितलं आणि इथनं आता आपण डायरेक्ट सगळे मंदिर बघून झालेत. तर इथून आपण डायरेक्ट खाली जाणार, रवाना होतो आणि जाता जाता काय थोडाफार एन्जॉय केला तर तो दाखवू, काय सिनेरी असेल काय असेल ते दाखवू, नसेल तर आपला ब्लॉग थोड्या वेळातच सेंड करू आपण. चलो मंडळी, इथून एक स्पॉट दाखव, कसं आहे, सुंदर आहे का नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर या स्पॉटचं नाव कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, आता आमचं थोडंफार आमची अर्धी सवंगडी पुढे गेलेत, कारण त्यांना फोटो काढून आता वैताग आला आहे, म्हणजे नाही का, नको नको झालं आहे. आमची अजून फोटो काढायची इच्छा केली नाही. हा जो माझ्यासोबत जो त्या सवंगडीची इच्छा अजून मन भरलं नाही. कारण कसा विषय आहे, तो कधीच्या मध्ये आला आहे म्हणून तो मनभर फोटो काढला. आता तो 1000 एक फोटो काढणार, त्या 1000 एक फोटोमधले फक्त 1-2 फोटोच पोस्ट करणार आहे. होय दादा, किती फोटो पोस्ट करणार आहे? चला काय नाही, किती तुम्ही 1000 काढा किंवा 2000 फोटो काढा, ह्यातनं एक मॉरल ऑफ स्टोरी काय, तुम्ही जिथं आलात तिथली मेमरी तुम्ही घेऊन चालला, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ना जेव्हा पण कुठल्या पण तुम्ही प्लेसला जात, जेवढे तुम्हाला जास्त फोटो काढतील तेवढे काढा. कारण कसं आहे, आयुष्यात तुम्ही ते फोटो 10 वर्षानंतर जेव्हा बघाल ना, खूप भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं की परत आपण ते जीवन जगतोय, म्हणजे तिथं आपण परत गेल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणून तुम्ही नक्की जेवढे वाटत तेवढे फोटो काढा. कारण विषय कसा आहे, फोटो जास्त काढण्याचा रिझन काय, तर आपण या स्पॉटला कधी येईल कधी नाही येईल हे माहीत नसतं, टाईम कोणाचं ठरवलं नसतं. त्याच्यामुळं जेवढे फोटो काढतील काढा, एन्जॉय करा, जसे पाहिजे तसे फोटो. जाता जाता एक खूप सुंदर असा व्ह्यू दाखवतो, हा बघा. दाखवतो तुम्हाला पुढं काय आहे. हे आता असं खोदून काम केलंय. तर मंडळी, अशा प्रकारे आमचे सवंगडी सगळे असे दमलेले आहेत, म्हणून आता एक थोडा ब्रेक घेतला आहे. लिंबू सरबताचा बेत आता चालू आहे 5 मिनिटासाठी. आता इथनं लिंबू सरबत प्यायचं आणि डायरेक्ट खाली जायचं. गड उतरतो आता, हळूहळू उतरणं चालू आहे. तोपर्यंत तुम्हाला एक समोरचा व्ह्यू दाखवतो. देवकुंडला कुठे गेलं? खालपर्यंत आलो आता, जवळपास संपत आलंय. आता तुम्हाला दाखवतो, आम्ही खेप डोंगर उतरलोय. हे बघा, लोक दिसत आहेत का, दाखवतो झूम करून. दिसले का? आम्ही आता तिथनं उतरलोय ह्या स्पॉटला, तर इथनं खाली चाललोय आता. मंडळी, जाम कुणाची जाम म्हणजे वाट लागली, पण काही नाही. महाराजांचे गड किल्ले म्हटल्यावर एक वेगळा जोश राहतो अंगामध्ये. पण नक्की या गड किल्ले का संवर्धन करावं, का यावं गडांवर, त्याचं एक रिझन काय आहे की महाराजांच्या काळात त्या मावळ्यांनी कसं गड सर केला असेल, कशी ती लोक सर्वाईव्ह करायचे, म्हणजे कसे जीवन जगायचे, त्याच्यासाठी गड नक्की या. कारण की आत्ता आम्ही थोडंसं एक डोंगर चढलो की आम्ही थकतोय, वैतागून जातोय, नको नको करतोय. त्या काळात लोक फायटिंग करायचे, म्हणजे लढाई करायचे. कसे करत असतील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण खरंच महाराजांची किल्ले तुम्ही जेवढे फिराल तेवढे फिरून घ्या. बाहेर तर आपण बीच वगैरे तर फिरू शकतो, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्हाला जाणवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे गड आहेत ते तुम्ही नक्की फिरा. खरंच एक वेगळा अनुभव भेटेल तुम्हाला, आणि एक महाराजांची एक आवड लागेल. त्या काळात ज्या मावळ्यांनी केले, आपले छत्रपती संभाजी महाराज म्हणून, जिजामाता, शहाजीराजे भोसले, हे सगळे जे आपले मावळे होते, माता होत्या, त्यांनी जो इतिहास घडवला आहे तो खरंच अनुभवण्यासारखा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपले महाराजांचे गड आहेत
ते नक्की सर्जन करा. मी तर पहिल्यापासून करतो आहे, तुम्हालाही सांगतो आहे. हळूहळू जर तुम्हाला सवय नसेल तर छोट्या गडापासून तुम्ही सुरुवात करा पहिले, नंतर मोठे गड करायला चालू करा. चलो चलते अभी. प्रकारे आपली ट्रेकिंग सक्सेसफुल झाली आहे. तर आपली ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. पण आपली जी काही मंडळी आहेत इथं सगळी आपल्या आता इथं आहेत. तर दादा काय म्हणशील, आपला आजचा जो ट्रेक सक्सेस झाला आपला, त्या ट्रेकबद्दल तू काय सांगणार? खूप भारी वाटलं. खूप छान. कसा होता एक्सपिरियन्स असता आपला? एक नंबर. उमेश भाऊ तुमचं कसं होतं? खूप छान होता. फक्त मी आता लय थकलो त्यामुळे काय बोलू नाही शकत, पण खूप छान होता. आवडलं तुम्हाला? मला सांगायला आवडेल, भाऊ तर शोल्डर गाडीवरनं पडला होता, त्यामुळे शोल्डरवर खूप दुखापत होत होती. पण त्याला आम्ही बोललो, भाऊ तुला आवड आहे, त्यांनी आवड त्याची दाखवली. त्याला म्हटलं चल तुझं काय दुखापत असेल आम्ही तुला सपोर्ट करू. पहिलं नाही म्हणून त्यांनी 90% नाही म्हटलं, आणि 10% तर डायरेक्ट अचानक फोन आला भाऊचं की डायरेक्ट मला यायचं आहे. आला निघून, आणि त्याच्यासोबत या भावाला पण घेऊन आला. आणि इथं आपले खुद्द शुभम शिंदे हे आपले दादा सोबत आहेत. तर आजचा जो आपला ट्रेकिंगचा जो रात्रीपासून आजचा जो अनुभव आहे, तर कसा एक्सपिरियन्स होता आपल्या मंडळींना सांगायचं आहे तर काय सांगाल आपल्या पब्लिकला? खूप अचानक प्लॅन झाला होता. कसा झाला प्लॅन ते सांगा पहिलं. आम्ही असंच ग्राउंडवर वर्कआउट करून बसलो होतो. त्यानंतर असाच विषय निघाला की कुठेतरी जाऊया ट्रेकिंगला वगैरे जाऊया म्हणून. तर विषय निघाला की हरिश्चंद्रगडला जाऊया म्हणून. पण वाटलं नव्हतं की सक्सेस होईल, कारण सेम डे प्लॅन झाला आणि सेम डे एक्झिक्यूट पण केला आम्ही. त्यामुळं खूप भारी प्लॅन झाला आणि सगळ्यांची खूप चांगली साथ लागली. त्यामुळं खूप मस्त झाला ट्रेक आणि एकदम भारी सक्सेस झाला. आणि अजून काय बोला? सगळ्यांनी असंच अचानक का होईना मित्रांसोबत प्लॅन करा. आपल्या डेली बिझी शेड्यूलमधून वेळ काढा आणि आपल्या मित्रांना वेळ द्या, आपल्या स्वतःसाठी वेळ द्या आणि एन्जॉय करा लाईफ. ओके. आणि आपला हा कॅमेरा एक आपले जे आता ड्रायव्हिंग करत आहेत प्रणव दादा पाटील, म्हणजे प्रणव पाटील, तर भावाची एवढी साथ आहे ना आपल्याला, म्हणजे काल रात्रीपासून आम्हाला कोणाला माहीत नव्हतं की त्याला एवढी ड्रायव्हिंग वगैरे परफेक्ट येते. गजब बेइज्जती है. पण सगळ्यात भारी म्हणजे जे मेन ड्रायव्हर होते त्यांना माहीत नव्हतं, पण बाईनी जी लास्टपासून जी सपोर्ट केला त्यांनी स्टार्टिंग टू एंडपर्यंत त्यांनी फुल सपोर्ट केला बाईनी. त्यासाठी भाऊला आमच्या सगळ्या मंडळांकडून जे आम्ही सवंगडी आहेत त्याच्याकडून खूप खूप धन्यवाद भावा. धन्यवाद धन्यवाद खरंच धन्यवाद. यार दाखवत थांबा. प्रणव दादा धन्यवाद, तुम्ही आम्हाला सुखरूप काय आणलं. शब्द विचारत आहे ना जरा काय फिलिंग? ठीक आहे, गाडी चालवतोय त्याच्यामुळं आपल्या भावाकडून गाडी चालवतोय आपला भाऊ, त्याच्यामुळं काय आपण जास्त मुलाखत नाही. पण ठीक आहे, आपण त्याला व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्याला मागं बघितलंच आहे, तरी पण ठीक आहे. तर चला मंडळी, आता आपल्याला खूप साऱ्या अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायचं आहे. तर अशा व्हिडिओ मी घेऊन येत असतो. तर तुम्ही त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पर्यटन 02 आणि इंस्टाग्रामला पण मी अपडेटेड असतो. तर इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा आणि फेसबुकला पण आपलं पेज आहे किंवा फेसबुकला पण तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. आणि तिथं सगळे आपल्या व्हिडिओ जे असतात, ब्लॉगिंगचं कसं ब्लॉगिंग खूप दिवसानंतर आपलं पडत असतं ब्लॉग व्हिडिओ, त्याच्यामुळे जे रील्स वगैरे जे असतात, शॉर्ट्स व्हिडिओ असतात, शॉर्ट्सला भेटतात, पण रील्सला इंस्टाग्रामला वगैरे अपडेट असतो. त्यामुळे तिथं पण तुम्ही फॉलो करून ठेवला तर तुम्ही अपडेटेड राहाल. तर चला मंडळी, आता आपली वेळ आली चॅनल आपला व्हिडिओ एंड करायची. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो चलो मंडळी, बाय बाय.